नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. आपण पाहताय लक्षवेधी. अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की त्यामागे काही घातपात होता? 28 जानेवारीला जेव्हा अजित पवारांच्या विमान अपघाताची पहिली बातमी आली तेव्हा ऐकणाऱ्या प्रत्येकाला आधी धक्का बसला, मग प्रचंड दुःख झालं. पण त्यानंतर मात्र मनात प्रश्न आला, हा नक्की अपघातच होता का? दुपारपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बारामती भरून गेली आणि मनातला प्रश्न ओठावर यायला सुरुवात झाली. तेवढ्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी अपघाताच्या चौकशीची मागणी केली आणि प्रश्न आणखी गहिरा झाला. अजित पवारांचं पार्थिव अजूनही बारामतीतच होतं. अंत्यसंस्कार लगेचच होणं शक्य नव्हतं आणि प्रचंड दुःखात असलेले लोकांचे लोंढेच्या लोंढे बारामतीत धडकत होते. अशा वेळी घातपाताची शंका संतापात बदलली असती तर परिस्थिती बिघडायला वेळ लागला नसता. कदाचित याचाच अंदाज आल्यानं सगळं दुःख बाजूला ठेवत शरद पवार माध्यमांसमोर आले आणि हा अपघातच आहे, कोणताही घातपात नाही असं कापऱ्या आवाजामध्ये सांगितलं. त्यामुळे परिस्थिती निवळली. अंत्यसंस्कार शांतपणे पार पडले. सरकारनंही रुटीन चौकशा सुरू केल्या. पण कोणत्याही प्रकाराची चौकशी झालेली नसतानाच शरद पवार यांनी घातपात नाहीच हा निष्कर्ष मांडला होता. कदाचित त्यामुळेच की काय, मूळ प्रश्न संपला नाही. आज अजितदादांना जाऊन 5 दिवस उलटलेत आणि तोच प्रश्न कायम आहे. दादांचा अपघात झाला की घातपात? मुळात डीजीसीए या सरकारी यंत्रणेने दिलेल्या पहिल्याच माहितीमुळे पहिली शंका आली. अपघात झाल्यावर लगेचच डीजीसीएनं विमानामध्ये 6 प्रवासी होते असं सांगितलं, पण मृतदेह मात्र 5 जणांचेच मिळाले. उपमुख्यमंत्र्यांच्या विमान अपघाताबाबत माहिती देताना इतकी गंभीर त्रुटी होऊच कशी शकते? अपघातानंतरची परिस्थिती, ऐनवेळी बदललेला पायलटचा आधीचा इतिहास, विमान कंपनीची रेप्युटेशन, हे सगळे प्रश्न सुद्धा सहज दुर्लक्षित करता येतील असे नाहीयेत. विरोधकच नाहीत तर खुद्द अजित पवारांच्या पक्षाचे आमदारही याबाबत उघडपणे प्रश्न विचारतात. हे प्रश्न निरर्थक आणि राजकीय हेतूने उपस्थित केले जात आहेत असं सत्ताधाऱ्यांचा काही वेळा सूरही दिसतोय. पण निरर्थक म्हणून निकाली काढावे इतके हे प्रश्न साधे आहेत का? एका राज्याचा उपमुख्यमंत्री, एका राजकीय पक्षाचा अध्यक्ष आणि एका कुटुंबाचा आधार इतर 4 कुटुंबांच्या आधारासोबत अशा अपघातामध्ये मृत्युमुखी पडत असेल तर त्याची गंभीर चौकशीच व्हायला हवी, फक्त सरकारी सोपस्कार नाही. कारण हा फक्त एका विमान अपघाताचा मुद्दा नाहीये, हा या राज्यातल्या करोडो लोकांच्या विश्वासाचा मुद्दा आहे. सरकारी यंत्रणा आणि राज्याची सुरक्षा व्यवस्था यावरच्या विश्वासाला तडा जाऊ द्यायचा नसेल तर महाराष्ट्राला या अपघातासंदर्भातल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळायलाच हवं. अजित पवार यांच्या विमान अपघातावरून आता राजकारण पेटू लागले. हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय येतोय असा थेट आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. उनकी मौत जो है वो रहस्य में, कुछ तो हुआ है पर्दे के पीछे. अजित दादा ने ये कहा था कि मैं पुराने घर में जाना चाहता हूं. फिर अजित दादा ने कहा, उसके बाद बीजेपी के लोगों ने अजित दादा को धमकाया कि अभी तक आपकी सिंचन घोटाले की फाइल बंद नहीं हुई है भाई. ये धमकी थी अजित पवार. फिर अजित पवार ने जवाब दिया, मेरी बात छोड़ दीजिए, आपके सिंचन घोटाले की फाइल मेरे पास है. उसके बाद 10 दिन बाद अजित पवार की रहस्यमय मौत होती है. उसका क्या अर्थ है? मुझे तो जस्टिस लोया की याद आई कि कुछ नया कुछ कांड किया क्या किसी ने. फक्त विरोधकच नाही तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही काही सवाल उपस्थित केलेत. हे सगळे आरोप भाजपनं मात्र खोडून काढलेत. खरं तर त्या विमानात भारतीय जनता पार्टीच्या भ्रष्टाचाराची फाईल असेल तर संजय राऊतांनीच दावा केलाय की ती फाईल जळाली नाही. त्या फाईलचे कागदपत्र सुरक्षित आहेत. माझी संजय राऊतांना विनंती आहे की आपण तिथं जाऊन ती सगळी कागदपत्र जमा करा किंवा ज्यांनी कोणी जमा केली असतील त्यांच्याकडनं स्वतःच्या ताब्यात घ्या. ती ताब्यात घेऊन गरज असेल तर हायकोर्टात, गरज असेल तर सुप्रीम कोर्टात किंवा त्याच्यावर विश्वास नसेल तर एखाद्या आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संजय राऊतांनी ती फाईल घेऊन जावं. त्याची पूर्ण चौकशी करावी आणि त्या पूर्ण चौकशीमधनं भारतीय जनता पार्टीबद्दल एखादा काही पुरावा असेल, कच्चा चिटोरा असेल तर त्यांनी आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये दाद मागावी. गरज असेल तर ट्रम्प यांच्याकडे जावं किंवा आणखी कोणाकडे तरी जावं. सर्वज्ञानी रणत राऊत यांना कथा कादंबऱ्या लिहिण्याचा नाद होता, पण कदाचित वाट चुकून ते राजकारणात आले की काय अशी आता शंका वाटायला लागली. या महाशयांचं म्हणणं आहे की अजितदादांकडे भाजपबद्दल काही कथित पुरावे होते
ते कागदपत्र जळाले नाहीत तर राऊत साहेब जा आणि कागद गोळा करा की. कुणी अडवलंय तुम्हाला? नाहीतर ज्यांच्याकडे ते कागद आहेत ते घेऊन न्यायालयात जा आणि सिद्ध करा. अगदी आंतरराष्ट्रीय न्यायालयात गेलात तरी चालेल, कारण तुम्ही ठरवलंच आहे भारतीय गोष्टींवर तुमचा विश्वास नाही तर खुशाल जा. काय आहे ना, आडात नाही तर पोहरात येणार कुठून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या बेताल आणि बिनबुडाच्या वक्तव्यामुळे तुम्ही कुणाच्या तरी मरणाचा बाजार मांडताय याचं भान असू द्या. मुळात अपघाताच्या दिवशीच शरद पवार यांनी माध्यमांसमोर येऊन हा केवळ अपघात असल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र त्यानंतरही काही पक्षांनी घातपाताचे आरोप सुरू केल्यामुळं आश्चर्यही व्यक्त होतंय. अपघात घडल्यानंतर काहीच दिवस उलटले, 2 समांतर चौकशा सुरू आहेत. विमान अपघात तपास आयोग ही केंद्रीय स्तरावरील संस्था आणि राज्य सरकारकडून CID याचा तपास करते. मात्र त्या अगोदरच अपघातावरून राजकारण पेटलंय. यावर संबंधित सरकारी संस्थांचा अहवाल काय येतोय याकडे लक्ष आहे. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी. अमोलजी नमस्कार. नमस्कार. शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते सुनील मोदी आपल्यासोबत आहेत. सुनीलजी नमस्कार. नमस्कार. आणि भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आपल्यासोबत आहेत. अजितजी नमस्कार. मला वाटतं अमोलजी पहिल्यांदा तुम्ही बोलायला पाहिजे, कारण तुम्ही बरेच प्रश्न उपस्थित केलेले आहेत या सगळ्यावर माध्यमांच्या समोर. प्रश्न उपस्थित करणं इथपर्यंत ठीक आहे, पण या प्रश्नांची काही उत्तरं मिळत आहेत का, किंवा नजीकच्या काळात तुम्हाला लगेचच मिळतील असं तुम्हाला वाटतंय का? मी तुम्हाला पहिल्यांदा कविताजी मनापासून तुमचं आभार व्यक्त करतो की तुम्ही प्रस्तावनेतच सगळ्या गोष्टी क्लिअर केल्यात की एका कुटुंबाचा कुटुंब प्रमुख, महाराष्ट्राचा इतका मोठा नेता, आणि अचानक त्यांचं असं काळीज चिरून जाण्यासारखं झालेला शेवट, ह्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आता आलेल्या आहेत. मुळामध्ये याचं राजकारण म्हणून मी या चर्चेत सहभागी झालेलोच नाहीये. मी अजितदादांवर अत्यंत प्रामाणिकपणे, जसे बाकीचे कार्यकर्ते, सर्व पक्षीय कार्यकर्ते धाय मोकळून रडले, त्यातलाच एक सामान्य कार्यकर्ता आहे. माझ्या जीवनाला राजकीय आयाम देण्याचं काम आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना नवीन दृष्टी, नवीन जगणं अजितदादांनी दिलेलं आहे. त्यामुळे मला बऱ्याच गोष्टीच्या शंका आल्या आणि त्या शंका उपस्थित केल्या गेल्या. आज राऊत साहेबांनी जे काही प्रेस कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये त्यांचा राजकीय अन्वयार्थ किंवा राजकीय अँगल त्यांनी जोडला. वडेट्टीवारांनी त्याला राजकीय अँगल जोडला. आता त्यावर चित्राताईंनी उत्तर दिलं. चित्राताईंनी सुद्धा अजितदादांसोबत अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काम केलेलं आहे. त्यामुळे अजितदादांच्या बाबतीत काही वेगळं सांगण्याची तुमच्या चॅनलवर आवश्यकता नाही. पण जे काही प्रश्न अनुत्तरित आहेत ते प्रश्न महाराष्ट्राला कळले पाहिजे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी CIDच्या तपासासंदर्भात जे काही भूमिका घेतली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. कारण हा आघात जितका राज्याच्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांवर पडलाय तितकाच आघात हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना झालाय. कारण त्यांचा अत्यंत विश्वासू मित्र, अत्यंत जिवलग मित्र काळाच्या पडद्याआड जाणं हे दुःख त्यांनाही असह्य होण्यासारखं आहे. म्हणून सुनेत्रा वहिनींच्या पाठीशी ते सुद्धा खंबीरपणे ठाम राहिले. शिंदे साहेबांनी सुद्धा मोठा भाऊ गेला म्हणून टाहो फोडला होता. आता मला का चुकचुकली पाल माझ्या मनामध्ये, कारण त्या स्पॉटवर मी जाऊन आलो. अजितदादांच्या अंत्यसंस्काराच्या नंतर मी स्पॉटवर जाऊन आलो. पवार साहेबांनी जे स्टेटमेंट दिलं होतं त्यानंतर सर्व वातावरण एकदम शांत होतं. कारण पवार साहेब हे कुटुंब प्रमुख आहेत. आणि तुम्ही जे सांगता ते बरोबर आहे की जनक्षोभ उफाळू नये म्हणून ममता बॅनर्जींच्या त्या त्यांना राजकारण त्यांनी करू नये असं त्यांनी बोलले होते. आणि ते वास्तव आहे. कुटुंब प्रमुख म्हणून त्यांची भावना अगदी रास्त होती. 4 दिवस आम्ही त्या मानसिक ताणामध्ये आहोत आणि 2 दिवसांपासून आता अलीकडे माझ्या मनात काही पाल चुकली. त्यातला एक कागद जो जळलेल्या अवस्थेत सापडला होता विमानात, त्याचा एक झेरॉक्स कॉपी मी तुमच्या चॅनलवर दाखवतो. याच्यामध्ये पायलटचं नाव रोहित सिंग आहे. याच्यामध्ये रोहित सिंग पायलट आहे आणि को पायलट ती काय ती पाठक, काय तिचं नाव, शांभवी पाठक ही को पायलट म्हणून आहे. हे विमानात कागद आहे. म्हणजे ही लोक विमानात पायलट आणि को पायलट म्हणून असावी त्याचा हा एक पुरावा. पण मी अजितदादांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयातून जी माहिती घेतली की दादा त्या दिवशी एअरपोर्टवरून ज्यावेळेस टेक ऑफ घेत होते त्यावेळेस त्यांच्यासोबत कॅप्टन म्हणून कोण होता, तर त्याच्यात सुमित कपूर आहे. सुमित कपूर आणि को पायलट म्हणून हीच शांभवी पाठक हे दोघं आहेत. मग आता प्रश्न असा आहे की हे दोघं का बदलले गेले? मूळ पायलट तर हा होता, मग हा कसा आला? ही एक साधी शंका माझ्या मनामध्ये आली. दुसरी गोष्ट, दुसऱ्यांनी सांगितलं की आम्हाला ट्रॅफिकमध्ये अडचण झालेली आहे त्यामुळे आम्ही पोहोचू शकत नाही म्हणून एक पायलट बदलले गेले असं सांगितलं जातं.
तिसरा प्रश्न होता की माळरानावर जी कागदपत्र पडली ती जळली नव्हती, का जळली नव्हती ह्याचं एक लॉजिक आम्हाला समजलं नाही. आणि ज्या वेळेस तुम्ही सांगितलं त्या पद्धतीनं डीजीसीए कडून जसं सांगितलं गेलं की 6 लोकांनी टेकअप घेतलंय आणि बॉड्या 5 मिळाल्या आणि व्हीएसआर व्हेंचर्स लेव्हल 1 हे जी कंपनी आहे ही 1 वर्षापूर्वी याच्यावर बंदी आलेली आहे आणि हे नादुरुस्त विमान होतं. हे विमान का प्रोव्हाइड केलं गेलं? फ्युएल विमानामध्ये पूर्ण असताना त्याला अनेक घिरट्या मारण्याच्या संध्या पायलटला असताना ज्या पायलटची हिस्ट्रीच मुळात दारू पिण्याची आहे अशा व्यक्तीला सस्पेंड झाल्यानंतर सुद्धा पायलट म्हणून तिथे का ठेवण्यात आलं? आणि असा अचानक घातपात जे सीसीटीव्हीचं फुटेज दिसतंय त्याच्यामध्ये विमान पलटी खाताना दिसतंय. आणि सर्वात शेवटचं महत्वाचं तिथले ज्या ठिकाणी गोजू बावी या ठिकाणी जी ती दुर्घटना घडली बारामतीच्या माळरानावर, तिथल्या सरपंचांनी स्पष्ट सांगितलं की आम्ही आवाजाच्या दिशेने धाव घेतली, विमान जमिनीवर कोसळले होते, त्यातून धूर निघत होता, आम्ही मदतीसाठी जवळ पोहोचलो, पण तेव्हा विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा केविलवाना प्रयत्न करत असल्याचे आम्हाला दिसले. आम्हाला त्यांना वाचवायचे होते, पण दुर्दैवानं विमानापर्यंत जाईस्तोवर मोठे स्फोट झाले आणि आम्हाला त्यांना वाचवता आलं नाही. म्हणजे या सरपंचाचं स्टेटमेंट, विमानामध्ये फ्युएल असताना विमानानं परत टेक ऑफ न घेणं, इमर्जन्सी लँडिंग चुकीच्या जागी होणं, पायलट बदलणं, ह्या सगळ्या गोष्टीनं मनात शंकेचं काहूर निर्माण केलं. म्हणून तसे प्रश्न मी टाकले आणि त्यावर आता राजकीय सुद्धा राजकारण करण्याचं काम काही लोक करतायत. त्याचं मला दुर्दैव वाटतं, खेद वाटतो. पण अजितदादाच्या मृत्यूचं गूढ रहस्य हे जनतेसमोर आलं पाहिजे. महाराष्ट्र त्याचा जाब विचारतोय. मला विश्वास आहे राज्याचे मुख्यमंत्री, केंद्रीय तपास यंत्रणा यामध्ये वस्तुनिष्ठ तपास करतील आणि ब्लॅक बॉक्स मधला जो डेटा आहे तो लवकरात लवकर जनतेसमोर सार्वजनिक होईल अशी अपेक्षा मला सरकारकडून आहे. आणि तो मिळालीही पाहिजेत ती उत्तरं. आपल्या सगळ्यांनाच त्या उत्तरांची प्रतीक्षा आहे. मोदी सर, खरं तर जे आता मुद्दे सगळे अमोल मिटकरींनी उपस्थित केले ते टेक्निकल मुद्दे आहेत. आपल्या सगळ्यांसमोर जी माहिती आत्ता आहे त्याच्यावरून मनात येणारे ते प्रश्न आहेत आणि ते स्वाभाविक प्रश्न आहेत, ते सगळ्यांच्या मनामध्ये येतात. पण लगेचच घटनेला 4-5 दिवस होत नाहीत तोपर्यंत आपण आधीच्या काही घटनांशी त्याचे संबंध लावायचे, काही कॉन्स्पिरसी थिअरीज तयार होतील असे अर्थ लावायचे. यानं नेमकं काय साधणार आहे? मग जो आरोप होतोय की राजकीय हेतूनं तुमच्या पक्षाचे नेते हे बोलतायत, त्या आरोपामध्ये चूक आहे किंवा त्यात तथ्य नाही असं कसं म्हणता येईल? नाही, कविताजी, मला असं वाटतं मिटकरी साहेबांनी जेवढे मुद्दे उपस्थित केले त्या मुद्द्यांचा आधार घेऊन संजय राऊत साहेबांनी आज काही प्रश्न व्यक्त केले. ते प्रश्न केला. उदाहरणार्थ की विलिनीकरणाचा प्रश्न माझ्या पुढे त्यांनी मांडलाच नव्हता. हा जो काही मुद्दा मांडला तो काही मांडायची गरज नव्हती. म्हणजे याचा अर्थ असा की देवेंद्र फडणवीसांना राजकारण यापासून सुरू करायचं होतं आणि ते सुरू झालं. हा एक महत्वाचा मुद्दा. पण एक महत्वाचा मुद्दा तुम्ही कविताजी केला. 15 तारखेला पुण्याच्या एका सभेमध्ये अजित पवारनी हे स्टेटमेंट केलं होतं की पूर्वीच्या भारतीय जनता पार्टीच्या काळातला काही भ्रष्टाचारी फाईल्स या माझ्याकडे आहेत, हे ओपन आहे. त्यांनी असं आलून मधून नाही केलं होतं. आणि त्यानंतर 10 दिवसांनी अशा प्रकारचा मृत्यू होतो. याचा संबंध फक्त बरं मोदी सर, तुमचा आता आवाज आमच्यापर्यंत नीट पोहोचत नाही. बहुतेक तुम्ही प्रवासात आहात, त्यामुळे काहीतरी मला वाटते रेंजचा प्रॉब्लेम आहे. मी पुन्हा तुमच्याकडे येते, रेंज आल्यानंतर मी तुमच्याकडे पुन्हा येते. अजितजी, प्रश्न असा आहे की विरोधकांनी या परिस्थितीमध्ये जे विचारलेले प्रश्न आहेत, म्हणजे अगदी तुमच्या पक्षातले नेते सुद्धा विचारतात ज्यांना कदाचित राजकारणाचा कोणताही वास नाही येते, पण विरोधकांनी जे विचारले त्याला तुम्हाला राजकारणाचा वास येतो, इथपर्यंत समजू शकतो. पण त्याला त्याच भाषेमध्ये उत्तर देणं हे आत्ता गरजेचं आहे का? का आपल्याला पार आंतरराष्ट्रीय न्यायालय आणि डोनाल्ड ट्रम्प पर्यंत जाण्याची गरज आहे? जर तिकडे भान सुटते असं वाटत असेल तर तुम्ही तरी थोडं ठेवायला हवं, किमान परिस्थिती काय आहे हे समजायला हवं. कविताजी, महाराष्ट्र अजूनही दुःखात आहे. माझे मित्र अमोल मिटकरी यांनी जे जे प्रश्न विचारले ते सगळे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये, आणि त्यांनाही माहिती आहे मी सुद्धा अजितदादांच्या अतिशय जवळच्या वर्तुळामध्ये होतो. दादा नुसतेच नेते नाही तर आमच्या समाजाचे नेते आणि माझे नातलगही होते. त्यामुळे आमच्या सगळ्यांसाठीच हा फार मोठा धक्का आहे. अमोलरावांनी जे प्रश्न उपस्थित केले ते निकटचा कार्यकर्ता, एखादा नातेवाईक, आप्तेष्ट
शेवटी बघा, एखाद्या अपघातामध्ये कोणाचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंब तिथे जाऊन ती जागा बघतात, नक्की काय झालं, कसं झालं, काही घातपात आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करणं अतिशय स्वाभाविक प्रतिक्रिया आहे. म्हणजे याची चौकशी तर निश्चित झाली पाहिजे. माझा तर म्हणजे एकतर आधी लोकांचा विश्वासच बसला नाही. दुसरा विषय, ती जी कंपनी जी आहे, ज्या कंपनीनं विमान प्रोव्हाइड केलं होतं, म्हणजे माझा सुद्धा त्या कंपनीवरती सुद्धा आक्षेप आहे. हे सगळं निश्चित आहे, परंतु ज्या पद्धतीनं या सगळ्याचं इमिजिएटली राजकारण करायला संजय राऊतांनी सुरू केलं, मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या माध्यमांनीच अतिशय जबाबदारीनं या सगळ्याच्या पाठीमागं इतक्या हलकट राजकारणाचा वास आहे हे ओळखलं पाहिजे. मी अतिशय धन्यवाद देईल आपल्याला की आपण या रिपोर्टमध्ये सुरुवातीला जे आपण बोलला त्याच्यामध्ये आपण अतिशय तटस्थपणे सर्व शक्यता इथे दाखवल्या, आणि माननीय मुख्यमंत्र्यांची सुद्धा ही इच्छा आहे, आमच्या सगळ्यांची इच्छा आहे, दादांवरती प्रेम करणाऱ्या सगळ्याच लोकांची इच्छा आहे की याची एक चौकशी तर होईलच, म्हणजे निश्चित होईल. कारण दादा काही सगळ्यांचे लाडके दादा होते. एका कुटुंबात झालेल्या अपघातासारखं महाराष्ट्रानं याच्याकडे बघितलं आणि प्रत्येकाची इच्छा आहे, त्यामुळे ते होईलच, ते स्वाभाविक होईलच. सगळ्या एजन्सीज काम करतातच. परंतु म्हणजे कसं होतं माहिती का, राजकारण कुठं करायचं हे कळलं पाहिजे. आम्ही अतिशय व्यथित आहोत आणि मला असं वाटतं प्रत्येक वेळेला जनता जसं उत्तर देते ना तसं उत्तर देईल कविताजी. ठीक. इतक्या खालच्या पातळीला संजय राऊत गेलेत ना आता. माझा मुद्दा हाच आहे की जर तुम्हाला प्रश्न नाही आवडला, मी समजूच शकते की या परिस्थितीमध्ये अशा प्रश्नाचं उत्तर देणं कदाचित खूप घाईनं हा प्रश्न विचारला असंही आपण एक वेळ म्हणूयात, पण मग त्याला उत्तर त्याच पद्धतीनं देणं हा एवढाच पर्याय होता का? नाही, आपल्याला ती पद्धत चुकीची वाटली असेल, परंतु तुम्ही स्वतः शोध घ्या. म्हणजे बाबा, लोकशाहीमध्ये न्यायालयात जा, आंतरराष्ट्रीय न्यायालयात जा, जिथं तुमचा विश्वास असेल तिथं जाऊन तुम्ही तपास करा. असं म्हणणं काही पातळी सोडून दिलेलं उत्तर आहे असं मला वाटत नाही. उलट याच्यापेक्षा म्हणजे आता काय त्यांच्याशी भांडत बसणार का आम्ही? म्हणजे माझं म्हणणं आहे की पातळी सोडून देणं म्हणजे प्रत्येक वेळेला काय बिलो दी बेल्टच करावं लागतं असं नाहीये ना. कुठल्या क्षणाला आपण काय बोलतो याचं एवढंच म्हणणं आहे. मी काय असं म्हणत नाही की तुम्ही उत्तर नाही द्यायला पाहिजे, मी असंही नाही म्हणत की तुम्ही चुकीचं दिलं. माझं म्हणणं इतकंच आहे की ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपण किमान भाषेचं भान राखलं पाहिजे, किमान एवढीच अपेक्षा आहे. ते तुम्ही करावंच असा काही आग्रह नाहीये. अंतली बेटी तो तुमच्या पक्षाचा प्रश्न आहे, कारण तुमच्या पक्षावर आरोप झाल्यानंतर कसं उत्तर द्यायचं तो तुमचा निर्णय आहे. त्यामुळे ठीक आहे, याच्याबद्दल काही फार वाद असण्याचं काही कारण नाही. अमोलजी, मला एक प्रश्न तुम्हाला हा विचारायचा आहे. मी प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचंय की नाही, पण मी तो विचारते प्रश्न की जी शंका आज तुमच्या मनामध्ये आहे, जे सगळे पॉइंट्स तुम्हाला दिसतात ते डेफिनेटली त्यांच्या कुटुंबियांनाही दिसले असतील. आणि त्यांचं कुटुंबीय म्हणताना मी काही 3 माणसांपुरती मर्यादित ठेवत नाही, संपूर्ण पवार कुटुंबियांना सुद्धा. तुम्ही त्यांच्यापैकी काही सदस्यांशी बोलला असाल, त्यांच्या मनातही हे प्रश्न आहेत की नाहीत? एक तर आज पहिलं थोडीशी पूर्वपीठिका सांगतो की आज जे उत्तर नवनाथ बन यांनी दिली, चित्राताईंनी दिली, याबद्दल मी खरंच खेद व्यक्त करतो. कारण त्या पद्धतीनं ती द्यायला पाहिजे नव्हती हे आम्हाला वाटतं. कारण आपण सुद्धा शेवटी माणसं आहोत. नंबर 1, पवार कुटुंबीय, अख्ख्या पवार कुटुंबीय हे प्रचंड प्रचंड ताणात आहे, प्रचंड वेदनेत आहे, प्रचंड दुःखात आहे. त्यामुळे आमची कोणाला बोलायची हिंमत झाली नाही. माझी तरी स्वतः ना मोठ्या पवार साहेबांसोबत हे बोलायची हिंमत झाली, ना सुनेत्रा वहिनीसोबत झाली, ना पारदादा, ना जयदादा, काय कोणाशीच माझी मी तर शोकाकुलच होतो 3-4 दिवसांपासून सातत्यानं. तुम्ही पण दाखवलं. दुसरी गोष्ट अशी आहे की स्वतः काल परवा रोहित पवार यांनी सांगितलं होतं की 13 दिवस उलटल्यानंतर मी स्वतः पत्रकार परिषद घेऊन काही गोष्टीचा खुलासा करणार. म्हणजे त्यांना पण तसा थोडीशी शंका येते आहे का, हे त्यांच्या पत्रकार परिषदेनंतरच ते क्लिअर होणार आहे चित्र. दुसरी मला कविता जी या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की आता मगा एका चॅनलवर बोलताना मी टोपे साहेबांचा उल्लेख केला. त्याच्यानंतर टोपे साहेबांच्याकडून काही न ऐकताच त्यांचे काही ट्रोलर्स असतील किंवा काही सोशल मीडिया सांभाळणारे पेड ट्रोलर्स असतील, त्यांनी अत्यंत खालच्या पातळीवर शिव्या श्राप द्यायला सुरुवात केली. मूळ वस्तुस्थिती अशी आहे की टोपे साहेबांनी ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं. टोपे साहेब खूप मोठे नेते आहेत, आरोग्यमंत्री आहेत, माझे अगदी जीवाचे भावाचे संबंध त्यांच्यासोबत आहेत. त्यांनी सांगितलं होतं की 7:30 वाजता त्यांच्या गावचा एक कार्यकर्ता जो तिथे गोजूबावी या परिसरात काम करतो, त्यांनी साहेबांना फोन केला 7:30 वाजता की झालेला आहे. हो. हा,
आणि दादांचा जो प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये साधारण जर तुम्ही बघितलं तर तो प्रोग्राम मी आता तो प्रोग्राम 8:45च्या दरम्यान अपघात झाला असं 8:45-46च्या दरम्यान. येस 8:30ला लँडिंग होतं आणि 8:45ला काहीतरी ते सहयोगला जात होते असं काहीतरी होतं. आता जर साहेबांना 7:30ला ही माहिती दिली तर ज्यांनी ही माहिती दिली तो व्यक्ती कोण होता, त्याने कोणाच्या आधारावर फोन केला हेही तपासात सिद्ध झालं पाहिजे किंवा ते तपासाचा भाग म्हणून आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी महत्वाची की साधारण हा जो विकिपीडिया आहे किंवा अजितदादांच्या मृत्यूबद्दल गुगलवर आणि विकिपीडियावर एक दिवसापूर्वीच श्रद्धांजलीचं बातमी ही मी स्वतः वाचली होती राहुल मोटेंच्या मोबाईलवर. म्हणजे 26 जानेवारीला अजितदादा पालकमंत्री म्हणून पुण्याचं ध्वजारोहण करतात. त्या 26 जानेवारीच्या नंतर 27 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत सर्व कामकाज त्यांचं मंत्रालयातलं आटोपतं. 2 नंतर उशिरापर्यंत त्यांच्या अभ्यंगताच्या भेटी असतात आणि त्या अभ्यंगताच्या भेटीनंतर ते ठरवतात की आपल्याला आता बारामतीला जायचं आहे. त्यांचे ड्रायव्हर येतात. ड्रायव्हर म्हणतात की दादा आपल्या गाड्या तयार आहेत, आपण गाडीनं जाऊया. आणि दादा म्हणतात की माझी एक फाईल राहिलेली आहे धान खरेदीची, त्यावर सही झाल्यानंतर आपण एक काम करूया, उद्या आपण सकाळी विमानाने जाऊ. हे कधी ठरतं? हे 27 तारखेला रात्रीला हे असं त्यांच्या ड्रायव्हरनेच सांगितलेलं आहे. त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की 26 जानेवारीला ध्वजारोहण होतं. त्या ध्वजारोहणानंतर दुपारी दादांचा कार्यक्रम काय होता? 27 तारखेला दुपारी 2 वाजेपर्यंत दादा त्यांच्या कार्यक्रमात व्यस्त असताना 2 नंतर जी लोक भेटली ती किती वाजेपर्यंत भेटली? शेवटी खरंच धानाच्या फाईलवर सही राहिली होती का की टाळाटाळ झाली जायला? आणि अजून माझ्या एक गोष्ट कळली की असं सांगितलं गेलं होतं की दादा तुम्ही थेट बारामतीला न जाता एकतर 2 गोष्टी, एकतर बाय रोड आपण पुण्याला गेलं पाहिजे असं ड्रायव्हरनी विनंती केली होती, पण ती विनंती अमान्य झाली. दुसरं असं होतं की एकतर विमान घेऊन थेट सोलापूर एअरपोर्टवर किंवा पुणे एअरपोर्टवर जायचं आणि तिथून हेलिकॉप्टरनी बारामतीला यायचं, कारण दुसऱ्या दिवशी 10:30 वाजतापासून त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रचार सभा संध्याकाळी 7-8 वाजेपर्यंत होत्या. पण हे सगळं अचानक का बदलल्या गेलं? विमानाचा पायलट अचानक का बदलल्या गेला? विमानाची हिस्ट्री इतकी वाईट असताना तेच विमान कसं त्यांना प्रोव्हाइड केलं गेलं? सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न. आणि आणखी कविता एक मुद्दा महत्वाचा, अजितदादांच्या विमान प्रवासात मी 7 ते 8 वेळा दादांसोबत विमान प्रवास केलेला आहे. त्या विमान प्रवासावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत कोणी ना कोणी OSD आणि PS असतातच. या वेळेस फक्त विपिन जाधव हे सुरक्षा अंगरक्षक सोडले तर तसं कोणीही का नव्हतं? पण अमोलजी तुमच्या हातात जी कागद तुम्ही मला पहिल्या प्रश्नाच्या उत्तराला दाखवलं ज्याच्यामध्ये तुम्ही पायलट्स कसे बदलले तो विचारला, पण त्याच्यामध्ये किती प्रवासी होते या विमानामध्ये किंवा किती करणार होते, किती केले याचा काही खुलासा झाला नाही? अगदी थोडक्यात सांगा कारण वेळ संपली आहे माझ्याकडची. DGCAनी पहिल्यांदा 6 प्रवासी असण्याचं सांगितलं पण मृतदेह 5 मिळाले. पण नावं कोण 6 प्रवासी असणार याची नावं आली होती का समोर? कारण आपल्या सगळ्यांसमोर आकडाच आला होता. नाही. ओके, त्यांच्याकडे ती नावं माझ्याकडे आली नव्हती, पण 5 प्रवाशांची नावं आली होती. ती 5 प्रवाशांची नावं मी उपमुख्यमंत्री कार्यालयातून घेतलेली आहेत. त्यामध्ये श्री अजित दादा पवार, विपिन जाधव, पिंकी माळी, कॅप्टन सुमित कपूर आणि शांभवी पाठक एवढीच अशी ही बस एवढीच आहेत. पण यांनी जो दिलेला आकडा होता तो DGCAचा तो 6चा आकडा होता. त्याच्यामुळे ते 6 होते की 5 होते हे फार मोठा संभ्रम आहे. ओके, वेळ संपत आली आहे पण 30-30 सेकंद मी सुनीलजी तुम्हाला आणि अजितजी तुम्हाला देणार आहे. सुनीलजी पहिलं बोला कारण तुमचा मगाशी कॉन्टॅक्ट होत नव्हता व्यवस्थित. नाही, माझं कविताजी असं मत आहे की एवढा मोठा उपमुख्यमंत्री त्याच्या सुरक्षेमध्ये एवढे मोठे लॅक्युना असणं हे काही राज्याच्या कारभाराचं चांगलं धोरण नाही असं माझं मत आहे. आणि अशा वेळी जर शासन नीट काम करत नसेल आणि त्याच्यावर जर आम्ही वाबाडे काढले तर त्याला राजकारण म्हणायचं हेही चुकीचं आहे. आम्हा राजकारण्यांना सरकारचे जे चूक आहे ते चूक दाखवणं हे आमचं काम आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे तुम्ही म्हणताय राजकारण केलं नाही, राजकारण केलं नाही हे म्हणत असताना उपमुख्यमंत्री वहिनीना करण्याची घाई पण यांनी केली ना, मग ते राजकारण नाहीये का? माझं असं मत आहे. एक सेकंड बोलायचं आहे. हा येते अजितजी येते मी येते त्या होऊ देत त्यांचं येते मला पण बोलायचं एक सेकंड. माझं असं मत आहे की राजकारण बाजूला ठेवूया पण असे प्रसंग भविष्यात होणार नाही याची तरी दक्षता शासनाने घ्यावी. ठीक आणि ती मागणी स्वागतार्ह आहे. ठीक आहे, 1 मिनिट अमोलजी येते तुमच्याकडे. अजितजी फक्त पण 30 सेकंद प्लीज. नाही, मगाशी कन्क्लूड करत असताना कविताजी तुम्ही
ज्या पद्धतीनं कन्क्लूड केलं, आमचं तसं अजिबात मत नाहीये. ते तुमचं मत असू शकतं या विषयावरती. मला असं वाटतं की ठाकरे गटानं आणि संजय राऊत यांनी जे काय मत व्यक्त केलंय किंवा ते जे काय बोलतायत, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. दादांच्या अपघाताचं अशा पद्धतीनं घाणेरडं राजकारण त्यांना लखला. परंतु माझ्या सकट दादांच्या महाराष्ट्रातल्या सर्व चाहत्यांना याबद्दल ज्या काही शंका आहेत त्या केंद्राच्या, राज्याच्या जबाबदार सगळ्या यंत्रणांकडून नीट, व्यवस्थित, निष्पक्ष चौकशी होऊन आणि यामध्ये कोणी दोषी असेल तरी त्यावर कारवाई होईल. आणि माझी तर व्यक्तिगत अशी मागणी आहे की ही जी विमान कंपनी आहे, आता या मोदींना कदाचित कल्पना नसावी की ते काही सरकारचं काम नाही, याची चौकशी करणं, याच्या सगळ्या हे करणं हे सरकारचं काम आहे. पण ही जी विमान कंपनी आहे, या विमान कंपनीचं कायमस्वरूपी परवाना कसा रद्द करता येईल याची सुद्धा आम्ही त्याच दिवशी माननीय मुख्यमंत्री. ठीक आहे अजितजी, फक्त येते अमोलजी. अजितजी, फक्त एवढं मला माहित नाही तुमचा कशामुळे गैरसमज झाला. मी असं कुठेही म्हटलं नाही मगाशी की त्यांनी बोलले ते बरोबर आहे, तुम्ही बोलले ते चूक आहे. माझं म्हणणं फक्त एवढं होतं की ज्या परिस्थितीमध्ये आपण आहोत त्या परिस्थितीमध्ये आपल्याला थोडं कंट्रोल नाही का करतात, एवढी साधी अपेक्षा होती. देअर वॉज नथिंग की त्याच्यावर तुम्हाला काही ब्लेम करायचं होतं. एक मिनिट अजितजी, वाद घालायला आपल्याकडे खूप विषय असतात. अजितजी, वाद घालायला खूप विषय असतात. हा ना दिवस आहे, ना वेळ आहे, ना विषय आहे. त्यामुळे प्लीज ठीक आहे, तुम्ही मला आज भाजप विरोधी बोला, मी त्याचं काहीही उत्तर तुम्हाला देणार नाही. कारण तुम्ही एक वेळ प्रसंगाचं भान विसरताय. अजितजी, मी प्रसंगाचं भान विसरत नाहीये. तुम्ही जरूर आरोप करा, आज माझ्यावर जे हवेत ते आरोप करा, पण या विषयावर त्या आरोपांचं उत्तर मी देणार नाही. तुमचा समज असेल, गैरसमज असेल, जे काही असेल मान्य आहे मला, आरोप मान्य आहेत मला, पण मी आज तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देणार नाही. ज्यावेळेस राजकीय विषयांवर चर्चा होईल अजितजी, मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देईन, आज नाही. अमोलजी. कविताजी, खूप खूप आभारी आहे तुमचा की तुम्ही अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली. अजित चव्हाण साहेब, तुम्ही माझे चांगले मित्र आहात. 5 वेळ ह्या EASA ने 5 वेळा स्मरणपत्र पाठवली होती या VSR व्हेंचर्स लेव्हल 1 संदर्भात. अजूनही त्याच्यावर कारवाई झाली नाही. आता सातत्याने 2 ते 3 वर्ष झालेली आहेत. माझी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून कविता एक विनंती आहे की DGCA त्या दिवशीचं CCTV फुटेज ते तात्काळ प्रसिद्ध करावं. मेन गेट मधून निघतानाचं आणि विमानात बसतानाचं, म्हणजे हा पिक्चरच क्लिअर होऊन जाईल. हा येऊ द्या, कधी येतोय तुमचा रिपोर्ट, हा जो याचा रिपोर्ट जो येणार आहे ना, ब्लॅक बॉक्स वगैरे त्याचा काय असेल तो येऊ द्या. ब्लॅक बॉक्स मधला डेटा नंतर येईल, पण तुमच्याच तरी DGCAच्या CCTV फुटेज आलं पाहिजे. दादा कोणासोबत होते, दादासोबत कोण होतं, गेटमध्ये किती वाजता आले, विमानात कसे बसले आणि विमानात कोण कोण बसलं, हे एकदा DGCAने क्लिअर केलं पाहिजे. बस एवढी विनंती चॅनलच्या माध्यमातून. हे बरोबर नाही. आपणही सरकारमधले जबाबदार घटक आहात. सरकार आपलं आहे आणि अजितजी काय म्हणजे चुकीचं काय मागतायत अजितजी? ते फक्त CCTV फुटेज. अजितजी, तिथे डिस्क्रिपन्सी आहे ना, डिस्क्रिपन्सी आहे की 5 मृतदेह मिळाले, DGCA म्हणते 6 जण होते. जर ते डिस्क्रिपन्सी असेल तर विमानात किती जण गेले, किती जण चढले याची माहिती तर सहज मिळू शकते. त्याचं उत्तर जर मिळालं तर कुणाला नकोय? तुम्हालाही हवं आहे ते उत्तर, सगळ्यांना हवंय. ते साधी मागणी आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यात कठीण काही नाहीये. CCTV फुटेज आहे. विमानतळावर काही CCTV फुटेज नाहीये. अजितदादांबरोबर किती जण त्या विमानामध्ये चढले सहज मिळू शकतं. आणि जर कार्यकर्त्यांच्या मनात तो प्रश्न असेल, नेत्यांच्या मनात प्रश्न असेल, अवघ्या महाराष्ट्राच्या मनात प्रश्न असेल आणि त्या प्रश्नाचं उत्तर मिळणार असेल तर तो महाराष्ट्राचा हक्क आहे. ते काय मागितलं पाहिजे, मागितलं म्हणून काही कुणावर अविश्वास दाखवणं नाहीये. प्रश्न आहे, त्या प्रश्नाचं उत्तर मिळण्याची सोय आहे, तर ते मिळालं पाहिजे. इतकंच साधं आहे. त्याच्यामध्ये कुणावर काही लगेच आरोप करण्याचा काही मुद्दाच नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की या विषयाकडे आपण थोडंसं संवेदनशीलतेनं बघितलं पाहिजे. प्रत्येकाच्या मनामध्ये अजितदादा हा हळवा कोपरा बनून राहिलेला आहे, आणि जर त्या हळव्या कोपऱ्याला काही प्रश्न उपस्थित होत असतील तर त्यातल्या जास्तीत जास्त प्रश्नांची पट्टील अशी उत्तरं दिली गेली पाहिजेत. एवढीच या निमित्तानं मागणी आहे. होत असेल तर ते लवकरात लवकर करावं, एवढीच मागणी सगळेजण करतात. आणि मला असं वाटतंय की महाराष्ट्र सरकार हे सगळं निश्चित पॉझिटिव्हली घेईल. आपण सगळेजण चर्चेत सहभागी झालात, आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.